केलं, हे जे आव्हान आहे ते आपल्यासमोर अजून आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावरती काय म्हणाल तुम्ही? मोदी सरकारच्या धोरणांचं आपण नेमकं कसं मूल्यमापन कराल? म्हणजे आत्मनिर्भरता जी येते संरक्षण क्षेत्रातली, नाही, संरक्षणाचे जर दोन भाग पाडले, ते म्हणजे बाह्य सुरक्षा आणि अंतर्गत सुरक्षा. तर मला असं वाटतं की देशांतर्गत सुरक्षेच्या प्रश्नावरती स्वातंत्र्यापासून इतकं मोठं यश मिळवलेलं दुसरं सरकार झालं नाही. मोदी सरकार हे सर्वात जास्त यश मिळालेलं आहे. आता ते का, याची मी तुम्हाला थोडक्यात 2-3 उदाहरणं देतो. पहिली गोष्ट म्हणजे 370 कलम रद्द झाल्यापासून जम्मू काश्मीर मधला हिंसाचार हा सर्वात कमी होतोय, सर्वात कमी हिंसाचार झालेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काश्मीरी दहशतवाद्यांनी देशात इतर ठिकाणी गोंधळ घालण्याचं जे प्रमाण होतं ते जवळजवळ संपलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण ईशान्येकडे जर गेलो तर ईशान्य ही जवळपास पूर्ण अपवाद वगळता आता शांत झालेली आहे. तिसरी गोष्ट म्हणजे भारतामध्ये देशात ठिकठिकाणी अधनंमधनं जे दहशतवादी हल्ले होत, ते हल्ले आता जवळजवळ संपलेले आहेत. म्हणजे आपण मुंबईमधल्या रहिवाशांना किंवा इतर ठिकाणच्या रहिवाशांना आठवत असेल की एक भीतीची तलवार असायची मनावरती की कधीतरी बॉम्बस्फोट होतील आणि त्याच्यामध्ये सगळं कोलमडून पडेल जनजीवन. तर हे जे भय होतं ते मोदी सरकारने दूर केलं. हे फार मोठं यश मोदी सरकारला मिळालेलं आहे. आणखी एक यश अंतर्गत सुरक्षेतच, ते म्हणजे नक्षलवादाचा बिमोड. हा नक्षलवादाचा बिमोड करण्यामध्ये अमित शहांचं पण फार मोठं योगदान आहे. आणि त्यांनी जी तारीख जाहीर केली ती त्या तारखेला भारत नक्षलमुक्त झाला, नक्षलवादमुक्त झाला असं संसदेमध्ये जाहीर केलं. हा फार मोठा टप्पा होता. आपण भारताचा जर नकाशा बघितला तर 100हून जास्त जिल्हे हे नक्षलवादग्रस्त होते. त्याच्यामधून फार त्रास होत होता, हिंसा होत होती आणि मुख्य म्हणजे त्या भागामध्ये विकास पोचत नव्हता. ही मोठी अडचण दूर झाली. तो जसा अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न होता तसाच तो विकासाचा पण प्रश्न होता आणि त्या सगळ्या भागामध्ये एक विकासाची नवीन वाटचाल सुरू झाली आहे. अगदी सर, म्हणजे विकासाची वाटचाल सुरू झाली, कारण उद्देशच आपला तो आहे 2047 पर्यंत विकसित